देखो बच्चों, अभी थर्ड स्टैंजा का हिंदी में एक्सप्लेनेशन। संत एकनाथ महाराज कहते हैं कि पानी का सुख कितना, तो क्षणिक होता है। क्षणिक मतलब बहुत टेम्पररी, शॉर्ट टर्म के लिए, फिर वापस हमें क्या लगती है, प्यास लगती है। बट पर योगी पुरुष के साथ या उसके संग रहने से हमें स्वानंद तृप्ति मिलती है। स्वानंद तृप्ति मतलब क्या, हमारे मन को और हमारे आत्मा को, हमारे माइंड और सोल को एक सच्चा आनंद, एक ट्रू हैप्पीनेस मिलता है, और वो कभी कम भी नहीं होता है या वो कभी ख़त्म भी नहीं होता है। ऐसा सुख, ऐसा हैप्पीनेस इंसान को, मानव को मिलता है किसके साथ रहने से, योगी पुरुष के साथ रहने से। और उसके सुख में, जो हमें सुख देता है, उसके सुख में किसी भी प्रकार का दोष या विकृति नहीं होती है। ओके, तो इस प्रकार ये हो गया हमारा थर्ड स्टॅन्झा। आता आपण पुढचा स्टॅन्झा बघणार आहोत मुलांनो, लक्ष असू द्या। उदकाची मधुरता, उदकाची जे मधुरता ते रसनेची तत्वता, योगियाचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया। बघा इथे मुलांनो काय सांगतात संत एकनाथ महाराज, पाण्यापेक्षा योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना एकनाथ महाराज सांगतात की पाण्याची मधुरता म्हणजे त्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो। बघा आपण मुलांनो जेव्हा पाणी पितो तेव्हा ते पाण्याची चव आपल्या शरीरातील कोणत्या भागाला कळते, फक्त जिभेलाच कळते, टंगला, बरोबर। परंतु योगी पुरुषाच्या सहवासात, योगी पुरुषाच्या सहवासात लाभलेले जो गोडवा असतो, योगी पुरुषाच्या सोबत तुम्ही राहता तेव्हा त्याच्या बोलण्यातनं जो आपल्याला मधुरता मिळते, जो गोडवा मिळतो, जे माधुर्य मिळतं, ते मनासहित, मनाला तर आनंद होतोच, तर सर्व इंद्रिय जे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत, पंचेंद्रिय सगळे, ते काय होतात, तृप्त होतात आणि मनातील कटुता, एक बिटरनेस नष्ट होतं आणि मनाला एक आंतरिक, एक इनरली काय मिळतं, सॅटिस्फॅक्शन, एक आंतरिक समाधान मिळतं। कळलं मुलांनो? तर बघा पाण्यापेक्षा योगी पुरुष हा श्रेष्ठ कसा आहे स्पष्ट करताना काय सांगतात एकनाथ महाराज की पाण्याची मधुरता म्हणजे त्याचा गोडवा फक्त आपल्या शरीरातील जिभेलाच कळतो, पण योगी पुरुषाच्या सहवासात राहिल्यामुळे त्याचा गोडवा मिळतो, तो जे माधुर्य मिळतं ते मनासहित सर्व इंद्रिय काय होतात, तृप्त होतात, मनातील कटुता नष्ट होऊन मनाला एक आंतरिक काय मिळतं, समाधान। ओके, आता हिंदी में सांगतोय मी। तो बच्चों देखो, पानी से भी योगी पुरुष कितना श्रेष्ठ है यह बतलाते वक्त एकनाथ महाराज कहते हैं कि पानी की जो मिठास होती है वो सिर्फ हमारे ज़बान को ही पता होती है, पर योगी पुरुष के साथ रहने से, उसके साथ रहने से जो हमें मिठास मिलती है, जो माधुर्य मिलता है, जो एक मिठास मिलती है, वो उससे हमारा मन के साथ हमारे सभी सेंसरी ऑर्गन्स, सर्व इंद्रिय क्या हो जाते हैं, सेटिस्फाइड हो जाते हैं, और हमारे मन में जो कटुता होती है, जो बिटरनेस होता है, वो नष्ट हो जाता है और मन को एक आंतरिक समाधान, एक इंटरनली सॅटिस्फॅक्शन मिळता है। ओके, तर मुलांनो नेक्स्ट कडे बघूया आपण। मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळांसी। संत एकनाथ महाराज सांगतात की आकाशात काळे ढग जमा होतात। आपण बघतो आकाशात काळे ढग जमा होतात, तर आपण काय तर्क लावतो, तर्क म्हणजे अनुमान की आता पाऊस पडणार, पाऊस पडल्यावर सगळ्यांना पाणी मिळणार, शेती होणार, शेती झाली की धान्य मिळणार, सर्वांना भरपूर खायला मिळणार, बरोबर की नाही। तर संत एकनाथ महाराज सांगतात की आकाशात काळे ढग जमा होतात, त्या काळ्या ढगांना पाहताच आपण धरणीवर म्हणजे पृथ्वीवर पावसाच्या धारा बरसतील, पृथ्वीवासियांना अन्नधान्य मिळेल, सर्वत्र शेती होईल, सर्वांना खायला मिळेल, पोटभर पाणी प्यायला मिळेल, असा तर्क आपण लावतो। ओके, तो बच्चों देखो संत एकनाथ महाराज कहते हैं कि आकाश में काले बादलों को देखकर हम क्या अंदाज लगाते हैं कि अभी आकाश में से बारिश होगी, धरती पर होगी,
धरती पर बारिश की धाराएं बरसेगी, सभी पृथ्वीवासियों को अनाज मिलेगा, सब जगह खेती होगी, सबको खाने मिलेगा और पेट भर कर पीने के लिए पानी मिलेगा। ओके, तो देखो नेक्स्ट, तैसे योगियासे खालू तेने जे इहलोकी जन्म पावणे, जन निभवी श्रवण कीर्तने निजण्याने उद्धरी। हां, तर बघा मुलांनो, पुढचं संत एकनाथ महाराज काय सांगतात, आपल्याला आत्म्याला थेट परमेश्वराशी जोडून आणा। आपल्या आत्म्याला, आपला जो आत्मा आहे त्याला डायरेक्ट थेट कोणाशी जोडायचं आहे, परमेश्वराशी जोडू पाहायचं आहे। आपल्याला जोडू पाहणारा योगी हा किती श्रेष्ठ आहे हे समजावताना एकनाथ महाराज सांगतात की ज्याप्रमाणे मेघमुखातून, मेघाच्या तोंडातून धरतीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने अन्नधान्याची निर्मिती होऊन लोक सुखी होतात, बरोबर ना, त्याप्रमाणे योगी पुरुष पृथ्वीवर जन्म घेतात, म्हणजे मानवाचं कल्याण करण्यासाठी, या मानवांना सद्गुण देण्यासाठी, वाईट गुणांपासून दूर ठेवण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी हे योगी पुरुष या पृथ्वीवर जन्म घेतात। ते लोकांच्या कल्याणाकरिता आणि त्यांच्या कीर्तनाने, भजन कीर्तनाने लोकांना आत्मज्ञान म्हणजे सेल्फ रिअलायझेशन त्यांना देऊन त्यांचा उद्धार करतात, त्यांचा अपलिफ्टमेंट म्हणजे कल्याण करतात। ओके, तो देखो बच्चों, तो हमारे आत्मा को डायरेक्ट परमेश्वर के साथ जोड़ने वाला ये योगी पुरुष होता है। उसकी श्रेष्ठता, उसकी सुप्रीमता बताते वक्त संत एकनाथ महाराज कहते हैं कि जिस प्रकार मेघ मुख से, बादलों के मुख से धरती पर गिरने वाले बारिश के पानी से सभी जगह अनाज की निर्मिती होती है, लोग सुखी होते हैं, उसी प्रकार योगी पुरुष मानव का कल्याण करने के लिए इस पृथ्वी पर जन्म लेते हैं और अपने भजन कीर्तन द्वारा उनमें आत्मज्ञान और उनका उद्धार कराते हैं। ओके, तो इस तरह बच्चों अलग अलग एग्जाम्पल के द्वारा ये योगी पुरुष पानी से किस प्रकार श्रेष्ठ है वो उन्होंने बताया है। तर बघा मुलांनो, तर इथे उदाहरणं कोणकोणती आहेत। पहिलं काय आहे की योगी पुरुषाचं समाजात एक महत्त्वपूर्ण स्थान आहे हे सांगत असताना त्यांनी कोणतं उदाहरण दिलं, चकोर पक्षी आणि चंद्रकिरण, दुसरं पक्षिणी आणि तिचे पिल्लू आणि पंख, आणि तिसरं पाणी आणि मानव सजीव। त्याच्यानंतर बघितलं आपण की योगी पुरुष हा जे आहे तो किती श्रेष्ठ आहे पाण्यापेक्षा। त्या योगी पुरुषाकडून मिळणारा जो आनंद असतो तो सदैव राहणारा असतो, तात्पुरता नसतो। ओके, तर अशा प्रकारे आपण या कवितेमध्ये आलेले प्रत्येक ओळीचा अर्थ बघितला आहे। आता तुम्हाला कृती सोडवा नावाचा एक प्रश्न येतो, तो आपण डिस्कस करूया। प्रस्तुत कवितेचे कवी संत एकनाथ, एका मार्काला प्रश्न। दुसरा प्रश्न, दुसरी ॲक्टिव्हिटी, दुसरा मुद्दा, प्रस्तुत कवितेचा विषय योगी पुरुषाची महती, म्हणजेच योगी पुरुषाचे महत्त्व। एवढं लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळणार। महती म्हणजे इम्पॉर्टन्स, महत्त्व। त्यानंतरचा आहे मुद्दा, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश। काय संदेश मिळतो कवितेतून? योगियाची महती वर्णन करताना संत एकनाथ सांगतात की योग्याच्या सहवासात, त्याच्या सोबत राहिल्यास आपण अंतर्बाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून तन आणि मन निर्मळ होते। त्याच्या श्रवण कीर्तनाने आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते, गेट नॉलेज, आणि आपला उद्धार होतो। याचकरिता प्रत्येकाने असंगाशी संग न करता योग्याच्या सहवासात राहण्याचा काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे। ओके, तर बघा, योगी पुरुष की महती मतलब इम्पोर्टेंस बताते वक्त एकनाथ महाराज कहते हैं कि योगी पुरुष के साथ रहने से हमारा तन और मन दोनों पवित्र होता है और उनके श्रवण कीर्तनों से हमें ज्ञान की प्राप्ति होती है और हमारा कल्याण होता है, हमारा उद्धार होता है। और हमें क्या करना चाहिए? दुर्जनों के संग न रहते हुए सज्जनों के साथ रहना चाहिए और योगियों के साथ हमें रहने की कोशिश करनी चाहिए। नेक्स्ट, प्रस्तुत कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे।